Good morning. Now we are going to see the next chapter in the paper number 3rd. I think paper number 3rd in semester 2nd. This paper consists 2 chapters. One chapter we have completed, that is the vector analysis, and then the second chapter is of the electrostatic. तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की पूर्वी आपण एक ग्लास घ्यायचो. त्या ग्लासमध्ये आता हा प्रयोग तुम्हाला नंतर मी एक व्हिडिओ पाठवतो, त्यामध्ये तुम्हाला समजेल. तर इथे एक प्लेट आहे, मेटल प्लेट आहे. त्या मेटल प्लेटला एक रॉड जोडलेला आहे आणि त्या रॉड मध्ये 2 लिफ्ट्स ठेवलेले आहेत, मेटलचे लिफ्ट ठेवलेले आहेत. आणि एक आपण इबोनाइट हे घेतला, काठी घेतला आणि आपण त्याला काय केलं की एका उलन याच्यावरती घासलं तर इथे काय तयार होते, चार्जेस तयार होतात. चार्जेस तयार होतात ते आपल्याला माहिती. आपला हात जरी घासला एकमेकाला तर काय तयार होतात, हात गरम होतो, चार्जेस तयार होतात. हात घासल्यानंतर किंवा कंगवा आपण केसामधून कंगवा फिरवला आणि आपण स्मॉल कागदाच्या तुकड्याला धरला, हा प्रयोग केला ना तुम्ही, तर कागदाचे तुकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. का अट्रॅक्ट होतात? कारण त्या कंगव्यामध्ये वरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात आणि पॉझिटिव्ह चार्ज कुठलाही चार्ज असेल तर तो चार्जलेस पार्टिकलला अट्रॅक्ट करतो. कागद हा ऍक्च्युअली कागदावरती चार्ज नाहीये, पण चार्जलेस पार्टिकल तो काय करतो, अट्रॅक्ट करतो. सो नाउ व्हेन इबोनाइट रॉड इज दॅट इज द रब ऑन वूलन, that is the cloth, and held here, ही इबोनाइट कांडी इथं धरला तर तुम्हाला लक्षात येईल की the plates here kept are go away each other. Why? असं का होतं? जर तुम्ही इबोनाइट असा कांडी घासला आणि इथे धरला प्लेटवर जवळ, तर हे प्लेटवरचे प्लेट मधून काय होतं, हे दोन्ही जे प्लेट्स आहेत, छोटे प्लेट्स, मेटल प्लेट्स किंवा फॉइल, सिल्वर फॉइल वगैरे, ते दोन्ही पहिल्यांदा चिकटलेले होते. पण इबोनाइट कांडी इथं आणल्या काय होतात, ते पैसे होतात. याचं कारण आहे असं की ज्यावेळी तुम्ही उलनवरती इथे हा रब करताय इबोनाइट रॉड, इट अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. इट अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. तुम्ही इव्हन पीव्हीसी पाईप घेतला आणि रब केला. रब केल्यानंतर तुम्ही आपल्या ह्याच्यावरती धरला, कागदाजवळ धरला, बारीक तुकड्याजवळ धरला किंवा केसाजवळ धरला, तरी केसेस त्याच्याकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात किंवा कागदाचे तुकडे अट्रॅक्ट होतात. त्या प्लास्टिक रॉडवर सुद्धा काय तयार झालेलं असतं, पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला असतो. हा पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, इथे निगेटिव्ह चार्जेस ह्याच्यावरती इन्सर्ट करेल. याच्यावरती निगेटिव्ह चार्जेस आले, सेम चार्जेस इथं आले. सेम चार्जेस आपल्याला माहिती आहे, चार्जेस 2 प्रकारचे असतात. कुठले कुठले, एक पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा चार्ज कुठला, निगेटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्ज मध्ये आणि दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्ज मध्ये काय असतं, रिपल्शन असतं. निगेटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या निगेटिव्ह चार्ज मध्ये सुद्धा रिपल्शन असतं. बट when you put positive charge and negative charge, there is force of attraction. There is force of attraction. ते आपल्याला माहिती. मग सेम चार्जेस जर इथं आले तर काय होणार, रिपेअर होतील. आणि त्यामुळे हे दोन्ही प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे रिपेअर होतील आणि ती दोन्ही प्लेट्स काय होतील, बदलल्या जातील. हा प्रयोग मला वाटतं तुम्ही पण केला असणार. आणि इबोनाइट किंवा पीव्हीसी रॉड घेतला तरी आपल्याला प्रयोग माहित आहे. तर आपण आता इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर बघणार आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक इज नथिंग बट, येस, इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय सांगाल, इलेक्ट्रो मीन्स दॅट मीन्स इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड क्रिएटेड बाय स्टॅटिक चार्जेस. स्टॅटिक मीन्स स्टेशनरी. स्टॅटिक मीन्स स्टेशनरी म्हणजे मूव्ह होणारे नाही. आणि इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रो, इट इज रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड.
electric field. So the branch of physics which deals with the electric field, static electric field, that means constant electric field, produced by stationary charges. Stationary means they are not moving. Stationary charges is called the electrostatic. Once again, electrostatic is the branch of physics which deals with the study of electric field, static electric field, produced by stationary charges. Stationary charges means there are two types of charges, you know that, positive charge and negative charge. If charges are not moving, then the produces some electric field. This positive charge also produces the electric field in the form of the lines of force, and negative charge also produces the electric field around it. Then we know this electric field is static electric field. It is produced by stationary charges. That how much field is created, why the field is created, how the field, that is how it works. This all we are going to study, and that means we are going to measure the electric field also. We are going to measure. So the measurement, observation, calculation, and that is the next one. That means you are going to propose how much may be electric field generated. That means in future what will happen and its uses. That means these are the things we are observed. That means there are static electric fields, the electric charges are there, they produce electric field. Now what are the importance of it? आपल्याला याची यूज कुठे आहे हे आपल्याला बघायचं आहे. ह्या सगळ्यांचा जिथं अभ्यास करणार आहे त्या ब्रांचला काय म्हणणार, इलेक्ट्रोस्टॅटिक. सो इलेक्ट्रोस्टॅटिक इज अ मोर इम्पॉर्टंट ब्रांच. आपल्या घरामध्ये आता जवळजवळ आपण बरेचशा ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डचा वापर करू शकतो, ह्या इलेक्ट्रोस्टॅटिकचा वापर करू शकतो. इलेक्ट्रोस्टॅटिकचा वापर करूनच आपण कॉम्प्युटरचे काही पेरिफेरल्स, कॉम्प्युटरचे पेरिफेरल्स म्हणजे कुठले कुठले बघा की टच पॅड आहे. टच पॅड तुम्हाला माहिती आहे की आपण मोबाईल घेतला, मोबाईलला आपण काय करू शकतो, बोटाने आपल्याला वेगवेगळे काय करू शकतोय, टच करून ओपन करू शकतो. व्हॉट्सअप ओपन करायचं, व्हॉट्सअपला क्लिक केला, व्हॉट्सअपच्या आयकॉनला क्लिक केला, व्हॉट्सअप ओपन होईल. त्यानंतर समजा मेनूला क्लिक केला, मेनू ओपन होईल. एकाला कॉल करायचा आहे तर कॉल ओपन केला तर कॉल ओपन होईल. कॉल करताना आपण काय करतो, नंबरला प्रेस करतोय, नंबरला 9 नंबरला प्रेस केला तर 9 नंबरच काय येतं, कारण दॅट charge is activated. So that means touch pad works on electrostatic. Similarly, LCD projector works on electrostatic. Pen drive works on electrostatic. So many of the electric components, that is computer components, peripherals, that is the screen, touch screen जो असतो, smart board त्याला आपण म्हणतो. All these things work on the electrostatic. So that means there are large number in the that is the nature where we can use the electrostatic. भरपूर असे आहेत उदाहरण. आपण जाता जाता सुद्धा एखाद्या समजा आता तुम्ही कॉम्प्युटर चालू केला किंवा टीव्ही चालू केला, स्क्रीनचा टीव्ही स्क्रीनला तुम्ही काय केला की हात धरला तर टच टच असा आवाज येतो, चट 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 असा आवाज होतो की नाही, तो काय कशामुळे, इलेक्ट्रिक चार्जेस. दॅट इज ऑल्सो इलेक्ट्रोस्टॅटिक. So now we are going to use that the applications in this chapter. We are going to study. But for your syllabus nowadays, because of the COVID-19, the syllabus has been reduced. So half of this chapter is reduced. Only half of this chapter is for your the examination. म्हणजे जे ऍप्लिकेशनचा भाग होता तो ऍप्लिकेशनचा भाग आता काय नाहीये, तुम्हाला काढून टाकलेला आहे. फक्त आपल्याला काय करायचंय, कॅपॅसिटर पर्यंत, कॅपॅसिटर सिलेबस तुम्हाला माहित असणार, त्याच्यामध्ये कॅपॅसिटर पर्यंतचा सिलेबस आपल्याला काय करायचं आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये बघायचं आहे. कॅपॅसिटर इज ऑल्सो वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक. कॅपॅसिटर किंवा इलेक्ट्रिकल कंपोनंट्स कुठले कुठले, एक रेजिस्टन्स, रेजिस्टन्सचा संबंध सोडा, एक इलेक्ट्रिक कंपोनंट मध्ये कॅपॅसिटर आपल्याला माहित आहे, त्यानंतर इंडक्टन्स आपल्याला माहित आहे. सो ऑल दीज वर्क्स ऑन द इलेक्ट्रोस्टॅटिक. Because when you apply certain amount of the charges here, then what will happen? This positive charge of the battery goes on this capacitor
and negative charge goes on the other side, so that there is production of electric field. So electric field is generated here. That means this capacitor works on that is the electrostatic. Similarly, there are different large number of components, electronic components, which that is the based on the principle of the electrostatic. So now, in your primary stage, already you have studied the Gauss law, then T and EI, that means total normal electric induction. You have produced the coils. So there are different types of the study you have already done. But we are going to revise that study in first introductory chapter, and then we are going to use those theories in the application level. So now, first of all, what the introduction tells that we are going to introduce first of all. You know the two types of charges. Suppose this is Q1 charge, whatever it may be, positive or negative. Don't think about positive and negative. So this is Q1 is a charge. Another Q2 is a charge. Another Q2 is a charge. Whatever it may be, the positive or negative. Not maybe negative, maybe positive. So that means these two charges produces electric field. Is it? In between these two, there is production of electric field. हे तुम्ही बघितलेलेच आहात की मागच्या 12वी मध्ये की समजा आपण जर पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड लाइन्स ऑफ फोर्स जे आहेत ते काय होतात गोज आउटसाइड इलेक्ट्रिक लाइन्स ऑफ फोर्स गोज आउटसाइड हेही तुम्हाला माहिती देन निगेटिव्ह चार्ज जर तुम्ही घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड्स आर कमिंग इनसाइड they are coming inside, so electric lines of force going towards the negative charge. If you brought these two charges very nearer to each other, then what will happen? These charges that is the bend and goes towards this charge. That means like this, as like a magnetic field. That will happen. हेही तुम्हाला माहिती आहे ते मॅग्नेट सारखे ऍक्ट होईल बरोबर ना इथे डायरेक्शन कशी असणार इलेक्ट्रिक फील्डची पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कारण पॉझिटिव्ह कडे चार्जेस काय होतात इलेक्ट्रिक फील्ड अट्रॅक्ट होतात निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतात आणि पॉझिटिव्ह पासून बाहेर जातात सो व्हेन यू कीप टू चार्जेस व्हेरी नियर टू इच अदर देन दॅट विल ऍक्ट ऍज लाईक अ मॅग्नेट यू नो द मॅग्नेट मध्ये काय होतं की एन आणि एस असतं बरोबर ना एन आणि एस एन पासून ज्या लाइन्स ऑफ फोर्स जातात त्या अशा जातात एन पासून स्टार्ट होतात आणि एस कडे जातात ठीक आहे सो दीज टू आर सेम म्हणजे असे जर काढले तर these lines of force this is magnetic field so lines of force start from north pole goes towards south pole that also travel inside but inside the direction is reverse that means it travel from S to N and outside the magnet the lines of force travel from north to south so this is the magnetic field direction of magnetic field this is magnetic field it is a vector component this is electric field this is also vector component why it needs direction okay so now the electric field is produced. This electric field is due to some force produced by that charges. How much charges will you keep 1 Q1 Q2 or whatever it may be. If Q1 is less then due to that electric field the electric field is produced force divided by that is the charge. Now हे समजलं तुम्हाला सगळं की पॉझिटिव्ह चार्ज पासून लाइन्स ऑफ फोर्स बाहेर जातात निगेटिव्ह चार्ज कडे अट्रॅक्ट होतात जर आपण दोन्ही एकत्र जवळ आणले तर असं तयार होतं पिक्चर आणि लाइन्स ऑफ फोर्स पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जातील ही सेम टू सेम कशा असणार मॅग्नेटिक फील्ड सारखं असणार इथं मॅग्नेटिक फील्ड आहे इथे इलेक्ट्रिक फील्ड आहे ओके डेफिनेशन दोघांची जवळपास सेम होते पण आपण थोडंसं एनलार्ज करू याच्यामध्ये आपण बघू समजा इथं इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं इलेक्ट्रिक फील्ड इज ड्यू टू द force of attraction or force of repulsion between two charges. So now, due to this
produces force of attraction or force of repulsion between two charges, whatever it may be. Similar charges astil तर force of repulsion. The opposite charges astil तर force of attraction. So due to that force of attraction, the lines of force travel from one charge to another charge. So that force, the lines of force produces electric field. So now the force of attraction or repulsion between two charges is given by, if r is the distance from its center to center of charge, then what will happen? What is the amount of the force? As like Newton's law of gravitation. Newton's law of gravitation तुम्हाला माहिती आहे. This force is directly proportional to amount of charge Q1 and Q2. So समजा इथे Q1 चार्ज आहे, मगाशी आपण जसं मानलं तसं इथे Q2 चार्ज आहे. So the amount of force between two charges is directly proportional to how much charge, that is the quantity of charge is there. That means Q1 and Q2, product of two charges. And also it is inversely proportional to 1 divided by r square. That means if distance is increases, force that is continuously decreases. That means it is inversely proportional to square of that is the distance. Now, if these two are combined together, what will happen? That is F is equal, or F is directly proportional to Q1 Q2 divided by r square. So you will get F is equal to some proportionality constant you are going to put, and that proportionality constant according to Coulomb's law. तुम्हाला Coulomb's law जाएगा. Coulomb's law. According to Coulomb's law, the force of attraction between two charges is given by F is equal to, this constant of proportionality is given by 4 pi epsilon 0. What is that quantity? You can see afterwards, but this is Q1 Q2 divided by r square. This is the amount of force produced between the two charges, where the epsilon 0 is the permittivity of this space. Permittivity of free space. What is the value of free, that is the permittivity? Free space. What is the value? That is nearly equal to that 6 into 10 raised to minus 12. So minus I think 12. And the unit काय असणार? Epsilon 0 या बाजूला आणला, फोर्स या बाजूला आणला. Q1 Q2 कशामध्ये मोजणार? कुलम्स मध्ये, म्हणजे कुलम स्क्वेअर असणार. फोर्स कशामध्ये मोजणार? न्यूटन मध्ये. खाली आहे न्यूटन, याचा अर्थ रेस्ट टू मायनस 1. आणि डिस्टन्स कशामध्ये मोजणार? r, that is meter per meter square. The square is there. So this is the value of epsilon 0. So that means this is the value of permittivity of free space. So now this F is directly proportional, or F is given by 1 divided by 4 pi epsilon 0 Q1 Q2 divided by r square. So you must by heart this law, as like same law, that is Newton's law of gravitation, where this constant quantity is replaced by some gravitation constant there. Now आता इथं फोर्स झाला. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? दॅट इज मगाशी आपण बघितलं इक्वेशन. इलेक्ट्रिक फील्ड E इज इक्वल टू इलेक्ट्रिक फील्ड वेन समजा आता इथे एक चार्ज आहे, दुसरा चार्ज इथं आणला तर त्याच्यावर हा काय करणार? फोर्स करणार, इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार. द फोर्स प्रोड्यूस्ड बाय दिस चार्ज ऑन दिस चार्ज इज गिवन बाय इलेक्ट्रिक फील्ड. दॅट फील्ड इज इक्वल टू, दॅट इज फोर्स डिवाइडेड बाय चार्ज. समजा Q1 चार्ज असेल तर किंवा समजा Q2 चार्ज असेल तर फोर्स डिवाइडेड बाय Q. ठीक आहे, म्हणजे आपण या डायरेक्शन तिकडे बघणार का या डायरेक्शन इकडे बघणार? दॅट डिपेंड्स अपॉन दिस इज द इक्वेशन गोन चेंज. समजा पहिला आपण रिलेशन घेतला, E इज इक्वल टू F ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. F ची व्हॅल्यू किती हो? एवढी आहे. म्हणजे काय? 1 डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 Q1 Q2 डिवाइडेड बाय r स्क्वेअर इनटू 1 डिवाइडेड बाय Q1 ना. इथं 1 डिवाइडेड बाय Q1 आहे. F ची व्हॅल्यू फक्त आपण ठेवलेली इथं. इथं Q1 कॅन्सल, Q1 कॅन्सल. काय येईल? या E इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 4 पाय एप्सिलॉन 0 Q डिवाइडेड बाय r स्क्वेअर. Q divided by r square. So this is the value of electric field. Okay, similar that we can calculate the value next one. So this is the overall the introduction of the electrostatic. काय काय बघितलं? दोन प्रकारचे चार्जेस आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिकचा उपयोग आपण अगदी दररोज डे टू डे लाईफ मध्ये आपण उपयोग करतो. टच पॅड म्हणा, स्मार्ट बोर्ड म्हणा, मोबाईल म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी त्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या
रूल्स रेग्युलेशन्स वर अवलंबून आहेत आणि त्याच्यामध्ये आपण कुलम्स लॉ पाहिला. कुलम्स लॉ, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू चार्जेस, फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन, इट इज equal to this value we have obtained where permittivity is epsilon 0, and then electric field. So this is the electric field produced by the two charges, one charge on other charge, where other charge on another charge. So you may reverse it. Okay, so this is the introductory part of this electricity. Thank you.